राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी 8 अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले असून त्याकरिता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। रब्बी हंगामासाठी पोषण तत्व आधारित खतांचे अनुदान ठरले। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून रब्बी हंगामासाठी 37,952 कोटी 29 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला असून मागील खरीप हंगामाच्या तुलनेत 737 कोटी रुपयांनी हा निधी जास्त असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून देण्यात आली। केंद्र सरकारचा राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। महाराष्ट्रामध्ये 18 लाख टन सोयाबीन खरेदीला मान्यता। राज्यातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा देत केंद्र सरकारने 18,50,000 टन सोयाबीन खरेदीला मंजुरी दिलेली असून त्यासाठी 9,860 कोटी रुपयांच्या खर्चाला देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मान्यता दिली। झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 7 अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय असे शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले। त्याचबरोबर ग्रामविकास आणि महसूल विभागासाठी देखील 2 अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 7 निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये महसूल, न्याय विभाग आणि नागरी विकास विभागाच्या निर्णयाचा देखील समावेश आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी 11,000 कोटी रुपयांच्या वितरणाचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घेण्यात आला। अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 11,000 कोटी रुपयांच्या वितरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली असून आतापर्यंत 8,000 कोटी रुपये वितरित केलेले असून 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आली। राज्यामध्ये मोंता चक्रीवादळाची तीव्रता वाढली। आज सायंकाळी जमिनीवर धडकणार। राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेला असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंता चक्रीवादळाचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळामध्ये झालेले आहे। त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज हा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। आज संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घ्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी जावं लागेल। बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। राज्यामधील कापूस उत्पादक शेतकरी संतप्त। क्विंटल मागे 1,000 रुपयांचे मोठे नुकसान होत असून कापसामधील अधिक ओलावा हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे। कापसामधील अधिक ओलाव्यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल मागे 1,000 रुपयांचे मोठे नुकसान। राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। दिवाळीनंतर सोयाबीनचे दर सुधारण्यास सुरुवात। अकोला जिल्ह्यामध्ये दर्जेदार सोयाबीनला 4,400 रुपयांपर्यंत दर। 2 दिवसामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये 400 रुपयाची वाढ। रब्बी हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री। रासायनिक खतांच्या किमतीमध्ये पुन्हा मोठी वाढ। सध्या रब्बी पेरणीचा हंगाम सुरू असल्यामुळे बाजारात खतांची मोठी मागणी वाढलेली असून आता विविध ग्रेडच्या खतांच्या किमतीमध्ये प्रति पोते 100 ते 200 रुपयांची वाढ। हमी भावाने कापूस विक्रीसाठी 5 लाख शेतकऱ्यांच्या नोंदी पूर्ण झालेल्या असून कपास किसान ॲपच्या माध्यमातून राज्यात सुमारे 5 लाख शेतकऱ्यांच्या नोंदी पूर्ण झाल्याची माहिती पणन मंत्री यांच्याकडून देण्यात आली। आता लवकरच राज्यामध्ये हमी भावाने कापसाची खरेदी देखील सुरू होणार। पिकांचे अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई। त्याचबरोबर हमी भावावर पिकांची विक्री देखील करता येणार नाही। पिकांचे अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर कृषी विभागाने कडक कारवाई केलेली असून आता शेतकऱ्यांच्या जमिनीवर रेड एंट्री करून त्यांना हमी भावावर धान्य विक्रीपासून देखील वंचित करण्यात आले। ई-केवायसी नसल्याने डीबीटी पासून लाभार्थी शेतकरी वंचित। सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत अनुदान मंजूर झालेले असून बऱ्याच शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्यामुळे डीबीटी पासून लाभार्थी वंचित।
निराधार आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा झालेला असून 96 कोटी रुपयांच्या निधीचा वाटपाचा शासन निर्णय जारी करण्यात आला. सप्टेंबर ते ऑक्टोबर 2025 या कालावधीसाठी सुमारे 96 कोटी रुपयाचा निधी वाटप करण्यात आला. राज्यामध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा सुरू असून भात पीक कापणी थांबलेली, त्याचबरोबर साखर हंगाम देखील लांबणीवर पडण्याची शक्यता. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा सुरू. 50 लाखाहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी खुशखबर. 8वा वेतन आयोग लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली. यंदा राज्यातील गहू हरभरा पिकांचे लागवड क्षेत्र वाढणार. खरीप हंगामात संपत आलेला असून आता शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागलेले असून आता त्या अनुषंगाने कृषी विभागाने पूर्ण तयारी केलेली असून आता रब्बी हंगामात 2,03,000 हेक्टरचे पेरणीचे नियोजन. सांगली, लातूर आणि पुण्यासाठी राज्य सरकारचा अतिशय मोठा निर्णय. पंचायत समितीच्या कार्यालयासाठी 31 कोटी रुपयाचा निधी मंजूर. CCIच्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस ओलाव्याची मर्यादा 20% वाढवा. तेलंगणा सरकारचे केंद्र सरकारला पत्र. खानदेशामध्ये नवीन कापसाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू. खानदेशामध्ये दर्जेदार कापसाला प्रति क्विंटल 7,000 रुपयांचा दर. महाराष्ट्रामध्ये 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. भारताची 26 देशांमध्ये तांदूळ निर्यातीची तयारी सुरू. केंद्र सरकारचा 25,000 कोटी रुपयाचा करार शक्य. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मागील 5 वर्षांमध्ये पीक विम्याच्या माध्यमातून 3,653 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्र्यांकडून देण्यात आली. सरकारी हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी आजपासून सोयाबीनची नोंदणी सुरू. लवकरच सोयाबीनचे हमी भाव खरेदी केंद्र सुरू होण्याची माहिती. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार. eKYCला तात्पुरता ब्रेक. महाराष्ट्रामध्ये 18 लाख टन सोयाबीन खरेदीला सरकारची मान्यता. आजपासून नोंदणीची प्रक्रिया झाली सुरू. राज्यावर 7,72,000 कोटी रुपयांचे कर्ज. ॲडव्होकेट वामन चपट. महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती दयनीय असून राज्यावर 7,72,000 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा गंभीर आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते आणि माजी आमदार वामन चपट यांनी केला. नांदेड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील 459 कोटीच्या मदतीसाठी अतिवृष्टीग्रस्तांची माहिती अपलोड. आता लवकरच दुसऱ्या टप्प्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप होणार सुरू. पोखरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील उपक्रमांना प्रारंभ. नानाजी देशमुख कृषी संजीवन पोखरा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलेले असून आता या टप्प्यात DBT प्रणालीद्वारे मृदा जलसंधारण, ठिबक फळबाग लागवड, रेशीम शेती, शेडनेट व प्रक्रिया उद्योगांना आर्थिक सहाय्य मिळणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराच्या आंदोलनाला हिंसक वळण. 3 ट्रॅक्टर पेटवले. कोल्हापूर सांगली मार्गावर असलेल्या निमशिरगाव जवळ मंगळवारी रात्री ऊस वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर अनोळखी व्यक्तीकडून पेटवण्यात आले. शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन थांबवणार नाही. सरकारने नागपुरात येऊन चर्चा करावी. बच्चू कडू यांचे सरकारला आव्हान.
योग्य वेळी कर्जमाफी करू, चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बच्चू कडू यांना आव्हान.